हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. चला तर आज आपण तोंडाला चव वाढवणारी रेसिपी म्हणजे मेथीचं पिठलं ही रेसिपी दाखवणार आहे. पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. व्हिडिओ कुठे स्किप करू नका, खूप छान आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी सर्वप्रथम आपण बेसन पीठ घेतलं आहे, म्हणजे हरभरा डाळीचं पीठ, जे की 1 वाटी घेतलं आहे मी. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. जेवढ्या प्रमाणात तुम्हाला बनवायचं आहे त्या प्रमाणात. मी 1 मेथीची पेंडी, त्यासाठी मी 1 वाटी मोठी बेसन पीठ घेतलं आहे. बेसन पीठ छान असं आपण भाजून घ्यायचं आहे. पूर्ण लो फ्लेमवर भाजायचं आहे, म्हणजे त्याला पूर्ण असा खमंग भाजलं की नाही की आपलं जे पिठलं आहे ते एक नंबरच चवीला होणार आहे बघा. चॅनलला आपण अजूनही माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. शेजारचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आणि छान अशा नवीन युनिक रेसिपीचा तुम्ही छान असा आस्वाद घ्याल. माझ्या रेसिपी ज्या घरातलं साहित्य आहे त्यातच बनवलेले असतात, पण फक्त वेगळ्या पद्धतीने थोड्या, आणि चव पण एक नंबरच असते. अवश्य अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली रेसिपी ते मला कमेंट करून सांगायला विसरायचं नाही. आपण माझा व्हिडिओ कुठल्या गावातून, कुठल्या राज्यातून, कुठल्या देशातून पाहताय ती मला कमेंट करून सांगायचं आहे, म्हणजे मला तुमचे आभार मानण्यात खूप छान वाटेल आणि म्हणजे खूप मस्त वाटेल की तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहतात, आणि तुमचे आभार मानण्यास मला सोपे जाईल. अशा प्रकारे छान असं आपण पिठलं आहे, बेसन आहे हरभऱ्याच्या डाळीचं, ते मंद गॅसवर कंप्लीट आपण 2 मिनिट भाजून घ्यायचं आहे. खमंग त्याचा वास येतो. तुम्ही जर मोठा गॅस ठेवला ना तर ते करपेल आणि आपलं पिठलं आहे ते चांगलं लागणार नाही. बघा अशा प्रकारे भाजून घेतलं. त्यानंतर आपण त्याच कढईमध्ये तेल घेतलं आहे. मी इथे तेलाचा थोडासा जास्त वापर केला आहे, म्हणजे आपलं जे पिठलं आहे ते खूपच छान चवीला होईल. 1 चमचा मी जिरे टाकले आहे. जिरे छान असे तडतडून द्यायचे आहे. मी पालेभाजीला कुठल्याही मोहरीचा वापर करत नाही. तुम्ही करत असाल तर तुम्ही मोहरी वापरली तरी चालेल. आणि जिरे आहे ते छान तडतडून द्यायचे आहेत, म्हणजे त्याचा स्वाद आहे तो पूर्ण भाजीमध्ये उतरला जातो. हे बघा अशा प्रकारे छान तडतडून द्यायचे. त्यानंतर भरपूर असा लसूण मी बारीक चिरून घेतला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे ठेचून घातला तरी चालेल. आणि लसूण छान तडतडून द्यायचं आहे. आणि हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतली आहे. ही मध्यम तिखट मिरची आहे, जास्त तिखट पण नाही आणि कमी तिखट पण नाही, मध्यम अशी चव येणारी मिरची बारीक चिरून घेतली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लसूण आणि मिरचीचा ठेचा पण इथे वापरू शकता, पण आमच्याकडे ती मिरची आहे ती काढली जाते म्हणून मी चिरून घातली आहे. छान अशी खमंग आपण मध्यम गॅसवर लसूण आणि मिरची भाजून घेतली. त्यानंतर आपण जी मेथीची भाजी आहे ती छान धुवून घेतली, निथळत ठेवली होती आणि ती आपण त्यामध्ये घालून घेतली आहे. मी सुरुवातीला थोडंसं मीठ घालणार आहे आणि भाजी आपली हलवून घेणार आहोत, कारण कुठलीही पालेभाजी दिसताना जास्त दिसते पण नंतर ती कमी होते, आणि नंतर आपण ती कमी झाली बघा अशा प्रकारे राहिलेली सर्व भाजी आपण कढईमध्ये घालून घेणार आहोत. खूपच सुंदर आणि टेस्टी अशा प्रकारे मेथीचं पिठलं तयार होतं आहे बघा मैत्रिणींनो. हे बघा आपण पूर्ण भाजी सर्व घालून घेतली आहे. मी भरपूर येथे मेथीच्या भाजीचा वापर करणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमी मेथीची भाजी वापरली तरी चालेल, कारण ही मेथीची भाजी अजिबात कडू नाही आहे, त्यामुळं खूप छान अशी चव लागते. मेथीची भाजी जास्त असल्यामुळे छान अशी आपण परतून घेणार आहोत, म्हणजे जी मेथीची भाजी आहे ती शिजवून घेणार आहोत अगोदर, म्हणजे त्याची चव खूपच छान लागेल बघा. अशा प्रकारे हलवून घ्यायची आहे. खूप सुंदर आणि चव तर एक नंबरच होते बघा. बघू शकता आपण अशा प्रकारे मेथीची भाजी छान अशी हलवून घेत आहोत बघा. अशा प्रकारे जर तुम्ही पिठलं केलं ना तर तुम्हाला सारखं सारखं बनवावं लागेल, एवढं टेस्टी असं आपलं मेथीचं पिठलं आपण बनवत आहोत. आपण 5 मिनटासाठी अगदी लो फ्लेमवर झाकून ठेवलं आहे.
5 मिनिटानंतर आपण झाकण काढलं आहे बघा. आपली भाजी छान अशी शिजली आहे. आणि आपण जे बेसन भाजलं होतं म्हणजे हरभरा डाळीचं पीठ, ते आपण त्यामध्ये घालून घेत आहोत. आणि आपण येथे थोडं थोडं पाणी घालून अशा प्रकारे हलवणार आहोत. कारण आपण बेसन पीठ आहे ते भाजलं आहे, त्यामुळं आपल्या बेसन पिठामध्ये अजिबात गुठळ्या तयार होणार नाहीत. हे बघा अशा प्रकारे खूपच छान पाणी थोडं थोडं घालायचं आहे. आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे इथे गरम पाण्याचा समावेश करायचा आहे, म्हणजे आपलं जे पिठलं आहे ते चवीला एक नंबरच होतं. हे बघा अशा प्रकारे आपण छान असं हलवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इथे आपण मध्यम ठेवली आहे. आपण थोडंसं अजून पाणी वाढवणार आहोत, कारण आपलं जे बेसन पीठ आहे ते आपल्याला शिजवायचं आहे. छान असं बघा आपण हलवून घेतो. खूप सुंदर लागतं. तुम्ही हे ज्वारीची भाकरी किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर आहाहा! खूपच मस्त. आणि त्याच्याबरोबर जोडीला कांदा. खूप छान असं आपलं मेथीचं पिठलं. हे बघा छान असं आपण पाणी घातलं आहे, म्हणजे आपलं जे बेसन पीठ आहे ते छान असं आपण शिजवून घेणार आहोत. बघू शकता आपण घट्टपणा आला आहे. कंटिन्यू आपण येथे हलवायचं आहे. त्यानंतर मी हळद घातली आहे अर्धा चमचा, आणि रंग येण्यासाठी आणि थोडंसं तिखटपणा म्हणून मी इथे लाल मिरचीची पावडर वापरली आहे. माझ्या लाल मिरची पावडरमध्ये धणे आणि जिरे घातलेले आहेत. त्यामुळं मी धणे आणि जिरेचा वापर केला नाही. आणि त्या लाल मिरचीमध्ये बेडगी मिरची आणि काश्मीरी मिरची आहे. त्यामुळं आपल्या पिठल्याला खूपच छान असा रंग आणि चव म्हणाल ना तर एक नंबरच बघा. खूप छान. त्यानंतर आपण झाकण ठेवणार आहोत 5 मिनटं अगदी लो फ्लेमवर. म्हणजे आपलं बेसन बघा किती छान असं शिजलं आहे बघा. 5 मिनटानंतर आपण झाकण काढलं आहे. आपलं बेसन मेथीचं पिठलं तयार झालं आहे बघा मैत्रिणींनो. तुमच्याकडे याला पिठलं म्हणतात, बेसन म्हणतात, मला काय म्हणतात ते कमेंट करून सांगायचं आहे. मी येथे ज्वारीच्या भाकरीबरोबर ते सर्व करत आहे बघा. खूप छान लागतं. कारण आता उन्हाळा आहे, त्यामुळं आमच्याकडे बाजरीची भाकरी खाल्ली जात नाही. तुमच्याकडे जर खात असतील तर तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर पण ते खाऊ शकता. खूपच टेस्टी लागतं. आणि तुमच्याकडे पिठलं म्हणतात, बेसन म्हणतात, काय म्हणतात ते मला कमेंट करून सांगायचं आहे. म्हणजे मला तुमचे कमेंट खूप छान छान असतात, वाचायला खूप छान वाटतं. आणि कोण कोण कुठून कुठून बघता ते पण कमेंट करून सांगता. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. स्वस्त रहा, मस्त रहा. आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि असे छान छान व्हिडिओ पाहत राहा. हे बघा किती सुंदर असं आपलं मेथीचं पिठलं तयार झालं आहे. भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.